लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. जय संविधान. गेल्या 2-3 दिवसापासून आपण मुरमाच्या विरोधामध्ये जो लढा उभारलेला आहे त्यासाठी आपल्याला पत्रकार बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणे सहकार्य झालेलं आहे, तर त्यांचे मी जाहीर आभार मानतो. काल आपण तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होते. तहसीलदार साहेबांनी कुठली प्रशासनाची न दखल घेता, म्हणजे कुठलीही आपली न दखल घेता त्यांचं अजून त्या प्रशासनाने कुठेच कारवाई अजून केलेली नाही. परंतु मला एक म्हणजे सांगायला अभिमान वाटतोय की काल आपण PI साहेबांना आशी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं. त्यानुसार ते आज PI साहेबांनी आज शिबलापूरमध्ये ज्या चौकामध्ये गाड्या चेक करायचं काम चालू होतं, त्यामध्ये आज त्यांनी 1-2 गाड्यांवर कारवाई केली आहे. तर त्यांनी असंच आशी पोलीस स्टेशनचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे असंच जर आशी पोलीस स्टेशनने जसं संविधानाच्या मार्गाने काम केलं आणि जर गोरगरीब जनतेला न्याय दिलं, त्याचप्रमाणे तसंच जर महसूल विभागाने जर न्याय दिला, तर तलाट्याने आणि त्या सर्कल साहेबांनी जर शिबलापूरमध्ये जर असं जर गाड्या चेक केल्या ज्या चुकीच्या पद्धतीने, आमचं म्हणणं आहे आमचा कोणाला विरोध नाही, पण जे चुकीचं होतं आहे, जे संविधानाला धरून होत नाही आणि जे दुसऱ्यावरती अन्याय होतो त्याच्या विरोधामध्ये तुम्ही कारवाई करा, हे मी त्यांना 2-3 दिवसापासून सांगतोय, मनापासून तळमळीने सांगतो. याचं त्यांनी महसूल, आता पोलीस प्रशासनाने आज तर कारवाई केलेलीच आहे, तर मी तशीच विनंती करतो मी महसूल विभागाला का तुम्ही केव्हा जागे होणार, एवढीच आमची विनंती आहे. तर मी आज शिबलापूरमध्ये जे झालंय, आपण कधी कुठल्याही इथून पाठीमागं पण बिनबुडाचे आरोप केले नाही. आपण रितसर कागदपत्रे, व्हिडिओद्वारे, फोटोद्वारे आपली भावना जनतेला व अधिकाऱ्याला सांगत असतो. हे शिबलापूरमध्ये आज चौकामध्ये पोलिसांनी गाड्यांची मोहीम चालू केली होती चेक करायचे, हा तो पुरावा आहे. तर तसंच मगाशी एक गाडी, जी मुरमाची गाडी, ती सकाळी लवकर गेली होती वाटतं खाली व्हायला, तर ती येताना MT येत होती. तर ती मुरमाची गाडी बघा, त्यांची एवढी दहशत आहे का पोलिसांनी त्यांना हात केला तरी ते थांबायला तयार नाही. विशेष म्हणजे जे आमचं म्हणणं होतं, ह्या गाड्यांना नंबर प्लेटा नाही, ह्या गाड्या जोरात चालतात, अक्षरशः सर्वसामान्य लोकांना त्रास देतात. आज याचा प्रसंग स्वतः पोलिसांनी पण अनुभवला असेल, तर त्यांच्या समोर एवढे जोरात गेली ती आणि त्या गाडीला एका ठिकाणी ना पुढून ना मागून ना साईडने नंबर प्लेट सुद्धा नव्हती. तर हे बघता आशी पोलीस स्टेशनचे PI साहेब, सिरसाट साहेब स्वतः होते, त्यांना सुद्धा जाणवलं की हे किती प्रकारे यांची दहशत, दादागिरी आहे. तर ते PI साहेब पुढे गेले आणि त्यांनी त्या गाडीवरती कारवाई केली आणि ती गाडी आशी पोलीस स्टेशनला चालवली. तर माझी आशी पोलीस स्टेशनला एवढीच एक विनंती होती की साहेब, जे तुम्ही शेतकऱ्याच्या गाड्या अडवतात त्यांना नंबर प्लेट नसते, टेबल सीट असतात, तर तुम्ही तुमच्या स्थानिक पातळीवर गुन्हा कारवाई करतात, मग शेतकऱ्याला एक वेगळा न्याय आणि ह्या चोरांना एक वेगळा न्याय, असं का? तर त्याचप्रमाणे त्यांनी कारवाई आज चालू केली. तर मला त्यांचे आभार मानतो. पण मला अजून एक असं सांगायचं आहे की जर पोलीस प्रशासन कारवाई करायला लागले, आज पहिलं प्राधान्य असं, कुठल्याही विभागावर गावामध्ये काही पण झालं, महसूलचं असो, वन असो, कुठलेही डिपार्टमेंट असो, जर गावावरती काय अन्याय किंवा जर चोऱ्या माऱ्या होत असेल, तर पहिलं पोलीस प्रशासनाने सगळा सामाजिक समतोल राखून काही विचलित होऊ नये म्हणून पहिलं पोलिसांचं काम असतं. त्यामुळं आपण त्यांना म्हणलो, हे साहेब चोरीचं काम आहे, हे मुरुम चोरून वाहते, या गाड्यांना नंबर प्लेट नाही. तर त्यांनी आजपासून कारवाई केली आहे. माझी त्यांना एक नम्र विनंती आहे,
आज जी गाडी तुम्ही पोलीस स्टेशनला नेली ती कुठल्याही राजकीय दबावाला बळी नाही येता आणि कोणी त्या चोऱ्या करणाऱ्यांच्या दबावाला नाही येता. रितसर संविधानाच्या आधी ज्या तुमची खुर्ची आहे त्या खुर्चीला तुम्ही न्याय द्यावा आणि त्याच्यावरती तुम्ही कारवाई करावी, जी रितसर कारवाई. जय भीम, जय संविधान.